आपल्या घरामध्ये किचन हे एक असं आहे की तिथे आपल्याला रोज सकाळ दुपार संध्याकाळ काम करावं लागतं. पण जर हे किचन स्वच्छ नसेल तर खरंच काम करायचा फार कंटाळा येतो. पण जनरली ना आपण किचनमध्ये बाकी गोष्टींकडे लक्ष देतो, पण शेगडीसाठी आपण रोज त्यावरती पाणी टाकून घासतो. पण अगदी तसं करायचं नाही. तुम्ही जर तसं केलं तर तुमचे भरपूर पैसे जाऊ शकतात आणि शेगडी तुमची फार लवकर खराब होऊ शकते. आता तुम्ही बघू शकता, माझ्या शेगडीच्या आज सकाळी दूध गरम करत होते तर ते उतू गेलं आणि पूर्ण गॅस ओटा सुद्धा चिकटचिवट झालाय, कारण दिवाळीपासून घरी आल्यापासून पूर्ण त्यावरचं सामान काढून काही घासलाच नाही. फरशी मागची टाईल सुद्धा फार घाण झाली. तर चला म्हटलं आज आपण तुम्हाला पूर्ण शेगडी गॅस ओटा कशा पद्धतीने डीप क्लीन करायचा ते सांगते. तर स्टेप नंबर फर्स्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे जो काही पूर्ण कोरडा कचरा आहे तो आधी आपल्याला काढून घ्यायचा, म्हणजे आपलं जे काही काम आहे ते फार सोपं होऊन जातं. आता मी काय केलं, मला खरंच माहिती नव्हतं की मी काय करायचे स्टार्टिंगला लग्न झाल्यावरती की रोज ही पाण्याने धुवायचे आणि माझी ही सगळी ना हळूहळू पाण्याने धुतल्यामुळे फार लवकर खराब झालेली आहे. ही आता चेंज वरती सुद्धा आली आहे. चला आता स्टेप नंबर 2 कशी करायची ते बघूयात. एखादं मोठं टोपलं वगैरे तुम्हाला घ्यायचं आहे. हे का घेतोय आपण, कारण आपले जे बर्नर आहे आणि गॅसचे जे स्टँड आहेत ते आपल्याला चांगल्या पद्धतीने धुवायचेत म्हणून. त्यानंतर गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे. आता बघा, बर्नर जे आहे ते कसे धुवायचे, तर ते पिवळे निघावे असं नाही, पण त्याचा जो प्रत्येक होल आहे तो ओपन असणं फार महत्वाचं आहे, म्हणजे आपला गॅस पूर्ण वाया जात नाही आणि आपले पैसे सुद्धा आपल्याला जास्त लागत नाही. गरम पाणी घेतलंय, त्यामध्ये आपल्याला टाकायचंय डिटर्जंट पावडर. डिटर्जंट पावडर ऐवजी तुम्ही लिक्विड डिटर्जंटचा वापर करू शकता किंवा डिशवॉश किंवा शॅम्पूचा वापर करू शकता. त्यानंतर त्यावरती आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा जे आहे ते मीठ, आणि मिठाने जो चिवटपणा झालेला असतो ना तो निघून जातो, कारण जे आपल्या गॅस शेगडीचे स्टँड असतात त्यावरती फार चिवटपणा झालेला असतो, तो निघण्यास मदत होते. त्यामुळे आपल्याला ही स्टेप फॉलो करायची आहे. आता बघा, या पद्धतीने आपल्याला जे आहे पूर्ण जे स्टँड आणि बर्नर आहे ते यामध्ये भिजू घालायचे आहेत आणि एवढं पाणी आपल्याला आपल्या खालच्या टोपल्यामध्ये घ्यायचे की हे स्टँड वगैरे सगळं काही छान पद्धतीने भिजलं गेलं पाहिजे, म्हणजे आपण आपली गॅस शेगडी गॅस ओटा सगळं साफ करेपर्यंत याचा जो चिवटपणा आहे आणि गरम पाणी आपण बाकीच्या गोष्टी टाकल्यामुळे पूर्ण निघून येतो. आता हे जे आहे हे आपल्याला सगळं काही साईडला ठेवायचं आहे. बर्नर वगैरे सगळे यामध्ये भिजू टाकायचे. यानेच तुम्ही तुमचे भांडे सुद्धा घासून घेऊ शकता. चला आता खूप इम्पॉर्टंट मेसेज तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही बघू शकता, माझी जी गॅसची शेगडी आहे ती मी घासल्यामुळे काय होतं, तर ह्या पद्धतीने इथे जे काही नोझल असतं ते ना रोज पाणी टाकल्यामुळे ब्लॉक होऊन जातं आणि एक नोझल आपल्याला व्यवस्थित रिपेअर करण्यासाठी 500 रुपये लागतात. जर 3 बर्नरची शेगडी असेल, 2 बर्नरची शेगडी असेल तर तुम्ही बघू शकता तुम्हाला किती पैसे लागतील. त्यामुळे तुम्ही नेहमी तुम्हाला अगदी घासणीने घासायचं तर गॅस शेगडी घासणीने घासा, पण त्यावरती पाणी टाकू नका. 2 ते 3 महिन्यातून एकदा पाणी टाकलं तर काहीही हरकत नाही. तेव्हा डीप क्लीन करणं ही फार गरजेची आहे. आणि अशा पद्धतीने मागच्या बाजूने सुद्धा फार चिकट झाले. चला ते कसं साफ करायचं ते बघूया. मी बकेटमध्ये गरम पाणी घेतलं आहे, त्यामध्ये टाकलेला आहे शॅम्पू. कोणताही शॅम्पू तुम्ही इकडे टाकू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, शॅम्पू आपण यासाठी इथे टाकतोय की हा जास्त फेस सुद्धा करत नाही आणि पूर्ण चिवटपणा जो आहे तो सुद्धा नाहीसा करतो, म्हणून मी शॅम्पूचा वापर केलाय. आता दूध उतू गेलं होतं त्यामुळे खालच्या बाजूने सुद्धा ते दूध आलंय आणि पूर्ण या बर्नरच्या मागच्या साईडला जे आहे ते पूर्ण त्यावरती गेलं. त्यामुळे जुन्या टूथब्रशचा वापर करून मी हे घासते. तुम्ही घासणीचा सुद्धा वापर करू शकता. जेव्हा तुम्ही तुमची गॅस शेगडी डीप क्लिनिंग करता तेव्हा फक्त वरच्या बाजूने डीप क्लिनिंग न करता तुम्हाला खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थितरित्या त्याला डीप क्लीन करायचं आहे. पण एक गोष्ट नक्की, जेव्हा तुम्ही डीप क्लीन करता तेव्हा मात्र तुम्ही त्या गॅस शेगडीवरती पाणी वापरलं तरीही चालणार आहे, पण सतत पाणी वापरू नका. मी इकडे ना बर्नरवरचा घासण्यासाठी एकदम जुनी झालेली माझी तारेची घासणी घेते. जुनी झालेली तारेची घासणी असेल तर त्याने स्क्रॅचेस पडत नाही. तुम्ही एकदम सॉफ्ट घासणी घ्या. जर तुमची गॅस शेगडी ही ग्लासची असेल तर सांभाळून तुम्हाला हे करायचंय, कारण जर तुम्ही ही ताराची घासणी वापरली तर मग त्याला स्क्रॅचेस येऊ शकतात. त्यामुळे त्याची तुम्हाला काळजी नक्कीच घ्यायची आहे. आता हे जेव्हा आपण करत असतो तेव्हा एका गोष्टीची अजून काळजी घ्यायची आहे. हे जे तुम्हाला बर्नरच्या खालची साईड दिसते तिथे सुद्धा घासून घ्यायचं आहे, कारण आपण जेव्हा स्वयंपाक करतो आणि काही उतू जातं तर
इथे हे जे काळं झालेलं असतं ते त्याचंच असतं. सो तेही जेव्हा तुम्ही डीप क्लिनिंग करता तेव्हा तुम्ही नक्की करू शकता, किंवा मग अशा पद्धतीने कपडा घेऊन व्यवस्थितरित्या तुम्ही गरम पाणी घेऊन जर हे केलं तर त्याने सुद्धा हे व्यवस्थितरित्या निघतं. आणि नेहमी जर तुम्ही तुमच्या 2 महिन्यातून 1.5 महिन्यातून जर गॅस शेगडी डीप क्लिनिंग केली तर गॅस शेगडीवरती चिकट चिवट थर बिलकुल जमा होत नाही. तुम्ही बघा, बऱ्याच जणांच्या घरी गॅस शेगडी एवढी मळकट झालेली असते की अगदी असे थरच्या थर त्यावरती असतात, पण तेही साफ करणं गरजेचं असं काहीच नाहीये की तुम्ही ती धुतलीच पाहिजे. तुम्ही अगदी गरम पाणी घेऊन पुसून जरी घेतली तरी ते थर व्यवस्थित निघतात. आणि नेहमी नेहमी पुसत राहिलं, रोज जर व्यवस्थित आपण पुसून घेतलं तर त्यावरती बिलकुल तो थर जो आहे तो जमा होत नाही. तर आता मी हे व्यवस्थित साफ करून घेते आहे, कारण आज माझी डीप क्लिनिंग करायची वेळ आलेली आहे. 2 ते 3 महिने झाले मी खालच्या बाजूने बिलकुल हे साफ केलं नव्हतं, त्यामुळे मला हे खालच्या बाजूने व्यवस्थित साफ करून घ्यायचं होतं. आणि मागच्या ज्या टाईल्स आहेत त्या सुद्धा मी खूप दिवस झाले क्लीन करून घेतल्या नव्हत्या, तर त्या सुद्धा मला व्यवस्थितरित्या क्लीन करून घ्यायच्या होत्या, म्हणून मी आज हे पूर्ण साफ करून घेते आहे. आता खालची बाजू आपण साफ करून घेतली आहे. वरच्या बाजूसाठी जिथे मी दूध सांडलं होतं तिथे डिशवॉश लिक्विड टाकून घेते आणि घासणीने घासून घेते आहे. जर काही डाग झाले असेल तर तुम्ही घासणीने घासून घेऊ शकता आणि नंतर मग ते पुसून घेऊ शकता. जर फार चिकट झाली असेल तर या डिशवॉश वरती बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस वगैरे टाकून जर तुम्ही घासलं ना तर एवढी छान चमकते गॅस शेगडी आणि गॅस ओटा सुद्धा की तुम्हाला असं वाटतं की नवीनच आणली की काय गॅस शेगडी. एवढं जबरदस्त पद्धतीने क्लीन होतं. सो कधी तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता. व्हिनेगर ऐवजी जर लिंबाचा रस केला तर दुर्गंधी वगैरे जी असते ना ती सुद्धा निघून जाते. एवढं जबरदस्त पद्धतीने तुम्ही क्लीन करू शकता. आणि अशा पद्धतीने घासून घ्यायचे. जर एखाद्या वेळेस तेलकट वगैरे काही काढलं असेल आणि मग काही खूप जास्त घाण झाली असेल तर मग अशा वेळेस असं घासणीने घासून घ्यायचं आणि नंतर ओल्या कपड्याने तुम्ही पुसून घेऊ शकता. पण नेहमी नेहमी त्यावरती पाणी टाकू नका. मी हे माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगते. मी रोज दोन्ही टाइम जे आहे अशी घासून काढायचे, कारण ती जेव्हा आपण घासतो तेव्हा खूप सुंदर पद्धतीने निघते आणि आपल्याला तेवढंच प्रसन्न वाटते. सोपं सुद्धा जाते ॲज कम्पेअर पुसल्यापेक्षा, पण मात्र आपलेच पैसे वाया जातात. गॅस शेगडी फार लवकर खराब होते. माझी तशी झाली म्हणून तुमच्यासोबत सांगते, कारण माझ्या ह्याच्यातून गॅस लीक होत होता आणि त्यामुळे मग मी जेव्हा लवकर सिलेंडर संपलं तेव्हा टेक्निशियनला दाखवलं, तेव्हा त्यांनी दाखवलं की इथून जे आपलं बटन असतं तिथून गॅस हा लीक होत आहे. नेहमी नेहमी धुवायचं नाही, यावरती पाणी टाकायचं नाही. त्यामुळे मग तेव्हापासून मी थोडंसं हे करते. आता ज्यामध्ये आपण बघा भिजत ठेवलं होतं बर्नर आणि स्टँड, त्याच पाण्याचा वापर करून आपला जो काही गॅस स्टोव आहे तो सुद्धा क्लीन करू शकता. पण गॅस ओटा मी आता ती गरम पाणी आहे तर त्याने साफ करून घेते आणि पाणी गॅस ओट्यावरती आधी टाकून ठेवायचं. जर फार चिकटचिवट झाला असेल, मागच्या भिंती सुद्धा याने साफ करू शकता. पण मी लाइटिंग लावली आहे त्यामुळे मी वरती पाण्याचा वापर करणार नाहीये, पुसूनच घेणार आहे. मी इकडे घासणीचा वापर करून हे घासून घेते आहे. चांगल्या पद्धतीने हे निघतं, कानेकोपरे व्यवस्थित निघत आहेत, म्हणून तुम्ही सॉफ्ट घासणीचा सुद्धा वापर करू शकता. या पद्धतीने सुद्धा घासू शकता. जसं तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने तुम्ही क्लीन करू शकता. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत गेला. मला तुमचे आभार सुद्धा मानता येतील आणि तुम्ही मला कुठून कनेक्टेड आहात हे सुद्धा मला कळेल. त्यामुळे नक्की मला सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून बघतायत. आधी मी गॅस शेगडी सगळी घासून घेतली, नंतर गॅस ओटा घासून घेते, नंतर आपल्याला फरशी वगैरे घासून घ्यायची आहे. भांडे सुद्धा माझे पडले. भांडे घासले की आपल्याला ह्याच पाण्याने जे आहे बेसिन वगैरे सगळं चकचकाट करायचं आहे. आज डीप क्लिनिंगचा टाइम होता त्यामुळे म्हटलं आज वेळात वेळ काढून आपल्याला हे काम करायचं आहे, त्यामुळे मी हे काम करते आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला घासून घ्यायचं आहे. बघा, असं घासून घेतलं ना तर आपल्याला टेन्शन राहत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं 1-2 महिने बघायचं काम नाही. रोज तर आपण साफ करतोच. त्यानंतर आता जी काही वरची बाजू आहे ती गरम पाण्याने व्यवस्थित मी पुसून घेते आहे. चिकट होतात तर सगळं काही पुसून घ्यायचं. जर काही डेकोरेशन असेल ते सुद्धा व्यवस्थित पुसून घ्यायचे. मी काही डेकोरेशन वगैरे लावले ते सुद्धा मी फक्त पुसून घेते आहे. बरेच दिवस झाले वरच्या टाइल्स जी आहे ती व्यवस्थित क्लीन झाली नाही, सो त्यामुळे म्हटलं चला आता सगळं काही व्यवस्थित क्लीन करून घेऊयात. तर या पद्धतीने तुम्हाला नेहमी साफसफाई करत राहायची आहे. अशा पद्धतीने जर आपण आपलं किचन साफसफाई करत राहिलो तर आपण रोज कितीही स्वयंपाक केला आणि कितीही घाण झालं तरी आपलं किचन घाण दिसत नाही. नेहमी जर आपण रोज 5-5, 10-10 मिनिटं जर आपल्या घरामध्ये स्वच्छ करण्यासाठी दिले तर लवकर घाण सुद्धा होत नाही आणि आपल्याला वेगळा असा एक्स्ट्रा टाइम काढायची गरज पडत नाही. तुम्ही बघू शकता खूप घाण झालं होतं यावेळेस, त्यामुळे व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे.
चला आता एक सोपी टिप तुमच्यासोबत शेअर करते। अशा पद्धतीचे जर तुमच्याकडे मॉप असेल तर काय करायचं, त्या पाण्यामध्ये बुडवायचं आहे, तुम्हाला चांगला पिळून वगैरे घ्यायचा आहे, कारण आता आपल्या वरती हात पुरत नाही। तर त्यासाठी हे बघा, वरची टाइल्स क्लीन करण्यासाठी खूप जबरदस्त आहे। मला एका हाताने करता येत नाही कारण एका हातात मी तुम्हाला दाखवते आहे, पण एवढ्या छान पद्धतीने आपली सगळी फरशी आणि क्लीन होते। मी वरचं पूर्ण जाळ्या वगैरे काढण्यासाठी अशा पद्धतीने मॉपचा नक्की वापर करते। आणि तुमच्याही किचन मध्ये जर वरतीपर्यंत टाइल्स असतील तर हा हॅक जबरदस्त पद्धतीने फॉलो करा। टाइल्सच नसतील आणि फक्त फरशा सुद्धा असेल, म्हणजे फक्त अगदी कलर दिलेला असेल, तरी सुद्धा तुम्ही या पद्धतीने साफ करा, पूर्ण क्लीन निघतं, पूर्ण चिकटचिवटपणा जाळीआळे सगळे निघून जातात आणि आपलं काम सुद्धा सोपं होतं। खालूनच आपण सगळे कानेकोपरे स्वच्छ करू शकतो। त्यामुळे मॉपची ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, जबरदस्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं फार इझी सुद्धा जातं हे असं क्लीन करण्यासाठी। आता सगळं नंतर पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे तुम्हाला आणि नंतर आपलं सगळं काही साफ होऊन जातं। सो या पद्धतीने तुम्ही जर तुमची गॅस शेगडी बर्नर सगळे साफ केले तर खूप छान पद्धतीने स्वच्छ होऊन जातं। आता जे आपले गॅस बर्नर आपण ते सगळे काही ठेवले होते ते सुद्धा आता स्वच्छ करून घेऊयात आणि ते छान असे गरम पाण्यात सुद्धा भिजलेले आहेत। आणि आता आपलं सगळं घासून झाले, फक्त आता भांडे राहिलेत आणि ते राहिले तर हलक्या हाताने टूथब्रशचा वापर करून जुन्या किंवा मग अशा पद्धतीने सॉफ्ट घासणीचा वापर करून घासून घ्यायचा आहे। पूर्ण चिकटचिवटपणा निघून जातो आणि खूप छान पद्धतीने हे आपले सगळं काही स्वच्छ होऊन जातात। तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। जर बर्नरचे होल सुद्धा खराब झाले असेल तर ते सुद्धा असं गरम पाण्यात भिजू घातले तर छान निघतात आणि नेहमी बर्नर सुद्धा घासायचे नाही, ते सुद्धा फार लवकर खराब होतात। आता बघा, हे सगळं घासून ठेवून मी अशा पद्धतीने ठेवते, धुवून ठेवलेलं आहे। आता जेव्हा आपण बर्नर धुतो ना तर त्या बर्नरच्या प्रत्येक होलमध्ये पाणी गेलेलं असतं, तर ते काढण्यासाठी हातावरती अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचं, म्हणजे त्यामधलं पूर्ण पाणी जे आहे ते निघून जातं। आणि जर तुम्हाला लगेच काम करायचं असेल तर तुम्ही इझिली लगेच गॅस सुरू करून काम सुद्धा करू शकता। जर सगळं काही क्लीनच करायचं होतं तर जे गॅस ओट्यावरती स्टँड वगैरे ठेवले होते ते सुद्धा व्यवस्थितरित्या घासून घ्यायचं आज ठरलं होतं, त्यामुळे ते सुद्धा साफ करून घेते आहे। ओव्हरऑल आज थोडासा मूड सुद्धा आला होता, कधी कधी आपली एनर्जी फार हाय असते, तर तसंच काहीच माझ्यासोबत झालं होतं, तेच मी करते। तुम्ही बघू शकता आपला गॅस ओटा सगळं काही छान असं क्लीन करून आपण घेतलेलं आहे। सगळं मी जिथल्या तिथे आता ठेवून देते आहे, म्हणजे 15 दिवस आता बघायचं काम नाही। खालून तर आपण पुसून घेतोच, पण सगळं काही व्यवस्थित क्लीन झालेलं आहे, त्यामुळे खूप प्रसन्न वाटत आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। काहीही शंका असतील तर मला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ कुठून बघताय ते सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्की करा। तर मंडळी, तुम्ही सुद्धा तुमचं किचन असंच साफ करा, रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे।